हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झूलॉजीचा बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन या चॅप्टरचे काही प्रिव्हियस इयर इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन रीड केल्यानंतर 1-2 मिनटं व्हिडिओ पॉज करायचा, तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि नंतर त्याचा आन्सर क्रॉस चेक करायचं. ओके, सो तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिहू शकतात की तुमचे किती करेक्ट आलेत, किती इनकरेक्ट आहेत आणि क्रॉस चेक करा की तुमचं प्रिपरेशन किती आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करू विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे 2023चा, दॅट इज विच स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, आउट ऑफ द फॉलोइंग कुठले स्टेटमेंट्स करेक्ट आहेत हे विचारले. कधीसुद्धा क्वेश्चन जो आहे तो नीट रीड करायचा की तुम्हाला करेक्ट क्वेश्चन, करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे का इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं. बघा, फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला काय दिले, बॅसोफिल्स आर द मोस्ट अबंडंट सेल्स ऑफ द टोटल WBCs. ओके, या स्टेटमेंटमध्ये काय गडबड वाटते बघा. बॅसोफिल्स बरोबर आहे, पण मोस्ट अबंडंट नाही आहे. WBCs आहेत पण मोस्ट अबंडंट आहेत का नाही. मोस्ट अबंडंट WBCs कुठले आहेत, न्यूट्रोफिल्स. किती पर्सेंट असतात न्यूट्रोफिल्स टोटल WBC किंवा टोटल ल्युकोसाइटपैकी 65 to 68% असतात. ओके, सो दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट बघा, बॅसोफिल्स सिक्रेट हिस्टामाइन, सेरोटोनिन अँड हेपॅरिन. येस, ज्यावेळेस इन्फ्लामेटरी सिच्युएशन असते त्यावेळेस हे सगळे जे सबस्टन्स आहेत हे कोण सिक्रेट करतं, बॅसोफिल. सो दिस कुड बी द करेक्ट. ओके, दिस इज ॲक्च्युअली करेक्ट स्टेटमेंट. देन नेक्स्ट स्टेटमेंट दिलं आहे, बॅसोफिल्स आर इन्व्हॉल्ड इन इन्फ्लामेटरी रिस्पॉन्सेस. ओके, इन्फ्लामेटरी रिस्पॉन्सेसमध्ये बरोबर आहे, ज्यावेळेस सुद्धा बॉडीमध्ये इन्फ्लामेशन होतं त्यावेळेस कुठल्या WBCs जास्त ॲक्टिव्ह असतात, बॅसोफिल्स ॲक्टिव्ह असतात. सो अगेन दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट दिले, बॅसोफिल्स हॅव किडनी शेप न्यूक्लियस. नो, WBCs पैकी कुठली WBCs अशी आहे जिचा किडनी शेप न्यूक्लियस आहे. सो दॅट इज मोनोसाइड. अगेन दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट, बॅसोफिल्स आर ए ग्रॅन्युलोसाइट्स. ओके, बॅसोफिल्स कशामध्ये येतात, ग्रॅन्युलोसाइट्समध्ये. 3 टाईपच्या ग्रॅन्युलोसाइट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, दॅट इज इओसिनोफिल, न्यूट्रोफिल्स अँड बॅसोफिल्स. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज 2 and 3. ऑप्शन नंबर सी करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा, 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट आहे ते सांगायचं. सो फर्स्ट स्टेटमेंट इज द कॉग्युलम. कॉग्युलम म्हणजे जो क्लॉट आपल्या बॉडीमध्ये बनतो, दॅट इज फॉर्म्ड ऑफ नेटवर्क ऑफ थ्रेड कॉल्ड ॲज थ्रॉम्बिन्स. ओके, जर NCERT नीट रीड केली असेल तर इथं तुम्हाला लगेच लक्षात येईल की ह्या नेटवर्क ऑफ थ्रेड्सने कॉग्युलम बनतो, पण त्याला आपण थ्रॉम्बिन न म्हणता त्याला आपण काय म्हणतो, फायब्रिन म्हणतो. सो दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट, राईट. सेकंड स्टेटमेंट बघा काय दिलं, स्प्लीन इज ग्रेवयार्ड ऑफ इरिथ्रोसाइट्स. बरोबर आहे, तुमच्या RBCs किती लाईफ स्पॅन असतो RBCsचा, 120 days. आफ्टर एव्हरी 120 days RBCs कुठे जाऊन डिस्ट्रॉय होतात, स्प्लीनमध्ये जाऊन डिस्ट्रॉय होतात. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. मग काय आन्सर येणार, ऑप्शन ए. सॉरी, स्टेटमेंट 1 इज करेक्ट, इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. मग बघा कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे, ऑप्शन नंबर सी. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 2023चा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे, इथं तुम्हाला काही फॅक्टर्स दिलेत आणि इथं त्यांच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, राईट. सो फर्स्ट बघा, ग्लायकोजन. ग्लायकोजन काय करतं यापैकी. ओके, सो ग्लायकोजन इज द स्टोरेज प्रोडक्ट ह्युमन बॉडीमध्ये, लिव्हर आणि मसलमध्ये. ग्लुकोज जो आहे तो कशा फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो, ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो. सो एचं येईल 4th. नेक्स्ट बघा, ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन कुणाशी मॅच करतं, ग्लोब्युलिन्स आर द अँटीबॉडीज IgA, इम्युनोग्लोब्युलिन IgD, इम्युनोग्लोब्युलिन D. सो आपण हे इम्युनोग्लोब्युलिन म्हणतो. हे कुठलं प्रोटीन आहे, ग्लोब्युलिन प्रोटीन आहे विच फॉर्म्स द अँटीबॉडी. ओके, सो बीचं 3rd आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट इज स्टेरॉइड्स. स्टेरॉइड्सचं काय दिलेलं आहे, स्टेरॉइड्स आर द हॉर्मोन्स. ओके, स्टेरॉइड्स जसं स्टेरॉइडल हॉर्मोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. कुठले स्टेरॉइडल हॉर्मोन्स, एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, दिस आर द स्टेरॉइडल हॉर्मोन्स. त्यानंतर थ्रॉम्बिन. थ्रॉम्बिन इज अ बायोकॅटलिस्ट. ज्यावेळेस ब्लड क्लॉट होतं त्यावेळेस हे येत असतं. ओके, सो करेक्ट आपला ऑप्शन काय येईल बघा, एचं येणार 4, बीचं येईल अँटीबॉडी 3. ओके, सो आय थिंक देअर मस्ट बी मिस्टेक, काही प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत इथं. सो आपण करेक्ट ऑप्शन बघूयात. सी, स्टिरॉइड्सचं जे आहे दॅट इज हॉर्मोन, सीचं 1. अँड डीचं जे ऑप्शन येईल दॅट इज बायोकॅटलिस्ट. ओके, सो क्रॉस चेक करा.
I think there must be a spelling, oh sorry, printing mistake, typing mistake. So this is the correct answer, right? त्यानंतर नेक्स्ट बघा, अरेंज द फॉलोइंग फॉर्म्स ऑफ एलिमेंट्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर अबंडन्स. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जितक्या सुद्धा सेल्स आहेत त्यांना डिक्रीजिंग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, अरेंज करायचं बघा. सो कुठल्या कुठल्या आहेत, प्लेटलेट्स, न्यूट्रोफिल्स, इरिथ्रोसाइट्स, इओसिनोफिल्स अँड मोनोसाइट्स. मग यामध्ये आपण जर लक्षात दिलं तर ब्लड सेल्स आपल्याकडे 3 टाईपचे आहेत, इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स अँड थ्रॉम्बोसाइट्स. तो त्यापैकी इरिथ्रोसाइट्स या सगळ्यात जास्त असतात, राईट. किती % असतात, 44% फक्त इरिथ्रोसाइट्स आहेत. मग सगळ्यात आधी आपल्याकडे काय असतील, इरिथ्रोसाइट असतील. त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो WBCs प्लस प्लेटलेट्स, हे 1% आहे. पण जर आता यामध्ये आपण सॉल्व्ह करायचं बघितलं तर WBCs काही 1000मध्ये असतात. किती असतात, 8000 to 10,000 पर मिलीमीटर क्यूब इतक्या WBCs प्रेझेंट असतात. आणि प्लेटलेट्स जे आहेत ते लॅक्समध्ये असतात, राईट. 2.5 to 3 लॅक्स पर क्युबिक मीटर पर मिलीमीटर क्यूब. सो करेक्ट येणार म्हणजे कोण जास्त प्रेझेंट आहे, प्लेटलेट्स जास्त प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर आपल्याला न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि मोनोसाइट्स या काही काय दिलेल्या आहेत, WBCs दिल्या आहेत. सो सगळ्यात जास्त कुठल्या प्रेझेंट असतात, आपल्याकडे न्यूट्रोफिल्स प्रेझेंट असतात. आत्ताच आपण डिस्कस केलं किती प्रेझेंट असतात न्यूट्रोफिल्स, 65% to 68%. ओके, किती प्रेझेंट आहेत, 65 to 68%. त्यानंतर इओसिनोफिल्स, ओके, आणि मोनोसाइट्स यापैकी आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त या दोघांपैकी 6 to 8% काय प्रेझेंट आहे, मोनोसाइट्स प्रेझेंट. आणि नेक्स्ट इज इओसिनोफिल्स ज्या थोड्या कमी 2%च्या आसपास प्रेझेंट आहे. सो करेक्ट ऑप्शन बघा काय येतं आहे, 3, 1, 2, त्याच्यानंतर 5 and 4. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, युनिव्हर्सल रेसिपियंट. ओके, पर्सन विथ AB ब्लड ग्रुप कॉल्ड ॲज युनिव्हर्सल रेसिपियंट. दिस इज ड्यू टू, एखाद्या AB ब्लड ग्रुप आलेला आपण युनिव्हर्सल रेसिपियंट का कन्सिडर करतो, कारण ज्याचा AB ब्लड ग्रुप आहे, ओके, त्याच्या RBCsवर कुठला अँटीजन प्रेझेंट असणार, अँटीजन A अँड अँटीजन B. आणि त्याच्या प्लाझ्मामध्ये कुठला अँटीबॉडी प्रेझेंट असणार, कारण त्याच्याकडे अँटीजन A आहे, अँटीजन B आहे, म्हणजे त्याच्या प्लाझ्मामध्ये कुठलीही अँटीबॉडी जी आहे ती प्रेझेंट नसेल. ओके, नो अँटीबॉडी. मग बघा स्टेटमेंट रीड करा, ॲब्सन्स ऑफ अँटीबॉडीज, यस ॲब्सन्स ऑफ अँटीबॉडीज अँड अँटी-A अँड अँटीबॉडीज, अँटी-A अँड अँटी-B. कुठल्या अँटीबॉडीज ॲब्सेंट असतात, अँटी-A अँड अँटी-B अँटीबॉडीज. ओके, सो A इज द करेक्ट ऑप्शन. बाकी ऑप्शन सुद्धा बघू आपण. ॲब्सेंस ऑफ अँटीजन, नाही, अँटीजन्स ॲब्सेंस असतात का, अँटीजन जर ॲब्सेंट असते तर O ब्लड ग्रुप झाला असता, राईट. त्यानंतर ॲब्सेंस ऑफ अँटीजन इन प्लाझ्मा, प्लाझ्मामध्ये अँटीजन नसतातच आणि तसंही AB मध्ये अँटीजन ॲब्सेंट नसतो. आणि प्रेझेन्स ऑफ अँटीबॉडीज जर प्रेझेंट असत्या तर त्यांचा हा अँटीजन डिस्ट्रॉय झाला असता, म्हणजे सेल्फ डिस्ट्रॉय झाला असतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. नेक्स्ट बघा, विच एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ इनॲक्टिव्ह फायब्रिनोजेन्स टू फायब्रिन. ओके, सो इनॲक्टिव्ह फायब्रिनोजेन टू फायब्रिन कोण कन्वर्ट करतं, NCERT नीट रीड करा. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, थ्रॉम्बिन. ओके, सो हे तर येणारच नाही, रेनिन आणि इपिनेफ्रिन, यात कन्फ्युजन होऊ शकतं. NCERT जर नीट रीड केली असेल तर लास्ट स्टेप जी आहे दॅट इज सॉल्युबल फायब्रिनोजेन इज कन्वर्टेड इंटू इनसॉल्युबल फायब्रिन बाय थ्रॉम्बिन. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन दिलेला आहे, इओसिनोफिल, बॅसोफिल, न्यूट्रोफिल्स अँड लिम्फोसाइट्स. ओके, सो आपल्याला याला अरेंज करायचं आहे बघा विथ देअर सिस्टीम्स. ओके, त्यांचे फंक्शन्स काय. सो सिम्पलेस्ट फॉर्म आपण जाऊ. इम्युन रिस्पॉन्स हा कुणामुळे जनरेट होतो, लिम्फोसाइट्स. ओके, आपल्याला माहिती आहे की T लिम्फोसाइट्स ह्या B लिम्फोसाइटला हेल्प करतं, म्हणजे सेल मेडिएटेड इम्युनिटी ही T लिम्फोसाइटमुळे येते, ह्युमरल इम्युनिटी ही B लिम्फोसाइटमुळे येते. सो लिम्फोसाइट्सचा काय येणार, लिम्फोसाइट्सचं इम्यून सिस्टीम. ओके, सो D इज द इम्यून सिस्टीम. त्यानंतर बघा न्यूट्रोफिल्स. अगेन न्यूट्रोफिल्सचं काय येईल, न्यूट्रोफिल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर, आपल्याकडे दोनच अशा लिम्फोसाइट्स आहेत, दोनच अशा ल्युकोसाइट्स आहेत ज्या काय परफॉर्म करू शकतात, ज्या फॅगोसाइटोसिस परफॉर्म करू शकतात. सो याच्यामध्ये करेक्ट काय येईल बघा, न्यूट्रोफिल्स कॅन परफॉर्म फॅगोसाइटोसिस. ओके, सो जे C आहे, ओके, C इज 2. त्यानंतर नेक्स्ट बघा, बॅसोफिल्स. ओके, सो बॅसोफिल्स काय आत्ताच आपण बघितलं, इट रिलीजेस हिस्टामाइन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह एन्झाईम्स. कोण रिलीज करते, हिस्टामाइनेज आहे. सो इथं दिलंय इट रिलीज ग्रॅन्युअल्स कंटेनिंग हिस्टामाइन. सो बीचं येणार ऑप्शन 4. त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलंय, इओसिनोफिल, इट रिलीजेस डिस्ट्रक्टिव्ह एन्झाईम्स. सो एचं येणार ऑप्शन नंबर 3. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. इथे अगेन थोडंसं कन्फ्युजन झालं आहे, हे जे ऑप्शन आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट बघा, मॅच द कॉलम्स दिलेले आहेत आपल्याला, प्रोटीन्स दिलेले आहेत.
कुठले प्रोटीन्स दिलेले आहेत, हे तिन्ही प्रोटीन्स कुठे प्रेझेंट असतात, आपल्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. कुठे प्रेझेंट असतात, दीज प्रोटीन्स आर प्रेझेंट इन प्लाझ्मा, राईट. मग त्यांचं फंक्शन काय बघा, फर्स्ट इज द फायब्रिनोजेन. कशामध्ये काम करतं, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे. ओके, फायब्रिनोजेनच कशात कन्वर्ट होतो, इनॅक्टिव्ह प्रोटीन आहे, फायब्रिन बनल्यानंतर ब्लड क्लॉट होईल. ओके, सो दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग. त्यानंतर ग्लोब्युलिन आत्ताच आपण डिस्कस केलं, IgA, IgD. सो ओके, सो दीज अँटीबॉडीज कशात काम करतात, डिफेन्स मेकॅनिझममध्ये काम करतात. नेक्स्ट आहे अल्ब्युमिन काय मेंटेन करतो, ब्लड ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करतो. ओके, ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करतो. ओके, NCERT नीट रीड करा, सो हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. सो करेक्ट ऑप्शन बघा काय आहे, एचं सेकंड, बीचं थर्ड. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2017चा क्वेश्चन आहे. Adult human RBCs are enucleated. Which of the following statements are the most appropriate explanation for this? Okay, so आपल्या मॅच्युअर ज्या RBCs आहेत त्यांच्यामध्ये न्यूक्लियस इज ॲब्सेंट, न्यूक्लियस ॲब्सेंट असतो. सो यापैकी कुठलं रिझन जे आहे ते असू शकतं. बघा, फर्स्ट दिलेलं आहे, दे डू नॉट रिप्रोड्यूस. ओके, डू नॉट नीड टू रिप्रोड्यूस. ॲक्च्युली दिस इज करेक्ट की रिप्रोडक्शनची गरज नसते, पण आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट बघायचं आहे. दे आर सोमॅटिक सेल्स. ओके, they do not metabolize and all the internal space is available for oxygen of transport, right. ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करायला आपल्या RBCमध्ये काय प्रेझेंट आहे, हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. अराउंड एका RBCमध्ये 700 मिलियनच्या आसपास हिमोग्लोबिन असतं. सो जेवढं जास्त हिमोग्लोबिन असणार तेवढं जास्त ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. ओके, सो टू ट्रान्सपोर्ट द एक्सेस अमाऊंट ऑर मेजर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन आपल्या RBCsमध्ये सेल ऑर्गेनल्ससुद्धा नाही आहेत, मायटोकॉन्ड्रियासुद्धा नाही आहे, म्हणून ते एनोबिक रेस्पिरेशन करते, अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन 4. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन D. ओनली 4 स्टेटमेंट इज करेक्ट. नाही, दुसरा टॉपिक आपला इथं स्टार्ट होतोय, दॅट इज सर्क्युलेशन, रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी. सो बघा काय क्वेश्चन आहे. अगेन वी हॅव टू मॅच द कॉलम 1 with 2. बघा, P वेव्ह, Q वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स अँड T वेव्ह. ओके, सो हा जो क्वेश्चन आहे हा आलेला आपल्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राफवरून. ओके, किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्रामवरून. सो बघा, याच्यामध्ये दिले सगळ्यात पहिली वेव्ह कुठली असते, आपली P वेव्ह. P वेव्ह काय करत असते, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनच्या जस्ट आधी होते, म्हणजे डिपोलरायझेशन झाल्यावर ॲट्रिया काय करणार, कॉन्ट्रॅक्ट करणार. सो डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. ओके, एचं ऑप्शन आहे आपलं थर्ड, डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. Q वेव्ह. ओके, कसा असतो आपला हा P वेव्ह, त्यानंतर QRS कॉम्प्लेक्स आणि T वेव्ह. ओके, P वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स अँड T वेव्ह. ओके, सो जो Q वेव्ह आहे तो काय घडवून आणत असतो, दॅट इज फॉर द डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्स. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर जो आपला QRS कॉम्प्लेक्स आहे, ओके सॉरी QRS कॉम्प्लेक्स जो आहे, QRS कॉम्प्लेक्स काय करून आणतो, हा पूर्ण कॉम्प्लेक्स डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्सचं काय करणार, डिपोलरायझेशन. सो जो C ऑप्शन आहे दॅट शुड बी 4. ओके, त्यानंतर फक्त आपल्याला विचारलं Q वेव्ह. ही जी Q वेव्ह आहे, P वेव्ह झाल्यानंतर काय होणार, जस्ट ॲट्रिया काय करणार आहे, कॉन्ट्रॅक्ट करणार आहे डिपोलरायझेशन झाल्यानंतर. म्हणजे Q वेव्ह आपल्याला काय दाखवते की सिस्टोल जो आहे तो स्टार्ट झाला आहे. ओके, सो दिस शोज द बिगिनिंग ऑफ सिस्टोल, म्हणजे Bचं ऑप्शन असेल 1. अँड लास्ट इज द T वेव्ह. T वेव्ह काय करते, शेवटी रिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्स, म्हणजे जॉईंट डायस्टोल किंवा वेंट्रिकलचा डायोस्टोल हा दर्शवतो. येते लक्षात, वेंट्रिक्युलर डायोस्टोल. सो D शुड बी ऑप्शन 2. सो करेक्ट ऑप्शन बघा, यस, ऑप्शन नंबर A इज द करेक्ट ऑप्शन. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 2022चा क्वेश्चन आहे. सो बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट विचारले आपल्याला. द ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल्व्स ओपन ड्यू टू द प्रेशर एक्झर्टेड बाय द सायमल्टेनियस कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रिया. NCERT जर नीट वाचली असेल तर सेम स्टेटमेंट NCERT दिलेलं आहे. अप टू दिस प्रेशर बाय इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रिया, हे प्रेशर कुणामुळे आहे, ब्लडमुळे आहे. ओके, ब्लडच्या डायरेक्ट स्टेटमेंट NCERTने दिले की ब्लडच्या एक्झर्टिंग प्रेशरमुळे किंवा प्रेशरमुळे काय होतं, जे वॉल्स आहेत ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल्स ते ओपन होतात. ओके, सो दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट विल कन्सिडर. नेक्स्ट आहे ब्लड मूव्स फ्रीली फ्रॉम ॲट्रियम टू वेंट्रिकल इन जॉईंट डायस्टोल. ओके, हेच याचं रिझन आहे, कारण काय होतं आहे, जॉईंट डायस्टोलमध्ये सगळं ओपन आहे. सो ॲट्रियामधून डायरेक्ट काय होणार, ब्लड खाली येणार. सो हे सुद्धा NCERTचं स्टेटमेंट आहे. सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट बघा, increased ventricular pressure causes closing of semilunar walls. Okay, so this is
रॉंग. ज्यावेळेस व्हेंट्रिक्युलर प्रेशर वाढणार सेम्युलर वॉल्स काय होतील, ओपन होतील इन्स्टेड ऑफ क्लोजिंग. अँड द AVN जनरेट्स द ॲक्शन पोटेन्शियल. AVN जनरेट न करता कोण जनरेट करत आहे, SAN. ओके, कुठला, आपला सिनोॲट्रिव्हियल नोड जो आहे तो हे जनरेट करतो, SA नोड जनरेट करतो ॲक्शन पोटेन्शियल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ऑप्शन बी. नेक्स्ट बघा, युनिक वॅस्क्युलर कनेक्शन बिटवीन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट अँड लिव्हर. कुठली वेन प्रेझेंट आहे, ओके, लिव्हर म्हणजे हेपा आणि कुठली सिस्टीम होते मग ही पोर्टल सिस्टीम. सो हेपॅटिक पोर्टल सिस्टीम. ओके, हेपॅटिक पोर्टल सिस्टीम म्हणजे काय होतं, इन्स्टेड ऑफ हार्टकडून कुठे जाणार ब्लड, लिव्हरकडे जाणार, सॉरी हार्टकडून कुठे जाणार, इंटेस्टाईनकडे जाणार आणि इंटेस्टाईनकडून कुठे जाणार, लिव्हरकडे जाणार. ज्यावेळेस एखादा एक्स्ट्रा ऑर्गन ॲड होतो, इथं लिव्हर डायरेक्ट ॲड होतोय ना, म्हणजे इंटेस्टाईन करून डायरेक्ट हार्टकडे जात नाही आहे, पण नॉर्मली तसंच जातं. सो अशा वेळेस आपण म्हणतो पोर्टल सिस्टीम. सो हेपॅटिक पोर्टल सिस्टीम. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, QRS कॉम्प्लेक्स इज द स्टँडर्ड ECG रिप्रेझेंट. ओके, QRS आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे. QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करतो आहे, P वेव्ह काय रिप्रेझेंट करणार, डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. नंतर काय कॉन्ट्रॅक्ट होतील वेंट्रिकल्स, म्हणजे QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करते, डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्स. सो करेक्ट ऑप्शन इज, बघा डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशनमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, डिपोलरायझेशन ऑफ ventricles. नेक्स्ट बघा, ऑल द कंपोनंट्स ऑफ नोडल टिश्यूज आर ऑटो एक्साइटेबल. म्हणजे SA नोडची गोष्ट चालू आहे की SA नोड कसा आहे, इट इज ऑटो एक्साइटेबल. स्वतःच काय करतो, मायोजेनिक आहे आपला हार्ट कम्प्लिटली. सो हा स्वतःच काय करतो, स्वतःच जनरेट करतो आहे पोटेन्शियल, म्हणजे इम्पल्स जनरेट करतोय. वाय डज SA नोड ॲक्ट्स ॲज अ नॉर्मल पेसमेकर. ओके, अगेन नॉर्मल पेसमेकर म्हणून SA नोडच काय करतो. जर तुम्हाला पाचव्या आठवत असेल, SA नोड पासून AV नोड, त्यानंतर बंडल ऑफ हीज, पर्किंच फायबर. सो हे इम्पल्स कंडक्ट करत आहेत. जितक्या फास्ट डिपोलरायझेशन होणार तितके लवकर आणि रॅपिड इम्पल्स जनरेट होतील. म्हणजे SA नोडचा डिपोलरायझेशनचा जो रेट आहे, डिपोलरायझेशन होईल तेवढंच कॉन्ट्रॅक्शन होईल, इम्पल्स जनरेट होतील. येते लक्षात. सो SA नोडचा जो डिपोलरायझेशन रेट आहे तो हायेस्ट आहे. आलं लक्षात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2019चा क्वेश्चन आहे. अ स्पेशलाइज नोडल टिश्यू एम्बेडेड इन द लोअर कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. ओके, राईट ॲट्रियमच्या लोअर कॉर्नरला क्लोज टू द ॲट्रियोव्हेंट्रिक्युलर सेप्टम डिलेज द स्प्रेडिंग ऑफ इम्पल्सेस टू हार्ट ॲपेक्स फॉर अबाउट 0.1 सेकंड. बघा यांनी काय दिलेलं आहे की हार्टच्या राईट ॲट्रियममध्ये लोअर कॉर्नरला कोण प्रेझेंट असतो, AV नोड प्रेझेंट असतो. हा AV नोड काय करतो, इम्पल्सला 0.1 सेकंड डिले करत असतो. ओके, सो ज्यावेळेस हा इम्पल्सला 0.1 सेकंड डिले करतो, याचं रिझन काय, हे का करत असतो बघा. ज्यावेळेस हे थोडं डिले होतं, ॲट्रिया जे आहे हे कम्प्लिटली एम्प्टी होत असतात. येते लक्षात. त्यामुळे हा जो डिले आहे 0.1 सेकंडचा तो होतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, द ॲट्रिया टू एम्प्टी कम्प्लिटली. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2019चा अगेन सेम क्वेश्चन आहे, परत रिपीट झालेला आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला इथं वेगळं दिलं आहे. सो ट्राय करा सॉल्व्ह करण्याचा हा क्वेश्चन. ओके, सो फर्स्ट इज द P वेव्ह. P वेव्ह काय करत आहे, P वेव्ह सगळ्यात पहिली वेव्ह आहे, डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. ओके, सो P वेव्ह कॉजेस द डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. त्यानंतर QRS कॉम्प्लेक्स, ॲट्रिया डिपोलराइज झाल्यानंतर काय डिपोलराइज होणार, वेंट्रिकल डिपोलराइज होणार. ओके, सो डिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्स. त्यानंतर आहे T वेव्ह. ओके, T वेव्ह रिलॅक्स काय असतो, डायस्टोल, म्हणजे रिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्स. ओके, सो दिस इज रिपोलरायझेशन ऑफ वेंट्रिकल्स. अँड रिडक्शन इन द साईज ऑफ T वेव्ह काय डिनोट करते, करोनरी इस्चेमिया. याचा अर्थ काय, करोनरी इस्चेमिया म्हणजे देर इज इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. येते लक्षात. ही T वेव्ह कधी छोटी होते, ची साईज रिड्यूस कधी होते, वेन देर इज इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आलं लक्षात. क्लिअर. सो करेक्ट ऑप्शन बघा काय आहे आपलं, T वेव्हचं काय आहे 3. सो करेक्ट ऑप्शन बघा कुठलं आहे, ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2019चा क्वेश्चन अगेन. व्हॉट वुड बी द हार्ट रेट ऑफ अ पर्सन. ओके, काय विचारलं आहे बघा, आपल्याला विचारलं आहे हार्ट रेट काय असेल. ओके, विच हॅज द कार्डियक आउटपुट. किती आहे कार्डियक आउटपुट, 5 लिटर, म्हणजे अराउंड किती झालं आहे तुमचं 5000 ml. ml मध्ये आपण याला कन्वर्ट केलं. ब्लड व्हॉल्यूम इन द वेंट्रिकल्स ॲट द एंड ऑफ द डायस्टोल. ओके, डायस्टोलच्या एंडला किती आहे हा व्हॉल्यूम, 100 ml. आणि
ॲट द एंड ऑफ वेंट्रिक्युलर सिस्टोल, सिस्टोलला किती आहे हा 50 ml. तर आपल्याला विचारलं काय हार्ट रेट. बघा आपला जो कार्डियाक आउटपुटचा जो फॉर्म्युला आहे तो काय फॉर्म्युला आहे बघा, कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट इंटू स्ट्रोक वॉल्यूम, राईट. कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू हार्ट रेट इंटू स्ट्रोक वॉल्यूम. सो कार्डियाक आउटपुट आपल्याकडे दिलेलं आहे 5000 ml, हार्ट रेट आपल्याला विचारलं आहे आणि स्ट्रोक वॉल्यूम किती आहे 100. एक तुम्ही डायस्टोल मायनस सिस्टोल केलं की तुम्हाला मिळणार स्ट्रोक वॉल्यूम. मग किती आहे स्ट्रोक वॉल्यूम 50 ml. नाव सॉल्व दिस. ओके, काय येणार सॉल्व केल्यानंतर 100 पर मिनिट ही आपली काय असणार हार्ट रेट असणार. ओके, लक्षात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द आयटम गिवन बिलो कॉलम 1 विथ कॉलम 2. हे वॉल्स दिलेले आहेत आपल्याला हार्टचे आणि त्यांना बघायचं की कुठला वॉल्सची पोझिशन कुठे. सो ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड कसं लक्षात ठेवायचं आहे R3L2. ओके, राईट साईडला कुठला वॉल असतो ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड. दीज आर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्स. हे दोघे सुद्धा कुठले वॉल्स आहेत, दिस बोथ आर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर म्हणजे ॲट्रिया आणि वेंट्रिकल्सच्या मध्ये प्रेझेंट आहे. बघा मग ट्रायकस्पिड कुठे प्रेझेंट आहे राईट साईडला. ट्रायकस्पिड बिटवीन राईट वेंट्रिकल अँड पल्मनरी नाही, कुठे प्रेझेंट आहे दोन ॲट्रिया आणि वेंट्रिकल्सच्या मध्ये, बिकॉज इट इज अ ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल. सो करेक्ट इज ट्रायकस्पिड वॉल्व इज प्रेझेंट बिटवीन राईट ॲट्रियम अँड राईट वेंट्रिकल. ओके, नेक्स्ट बघा काय दिले बायकस्पिड वॉल्व लेफ्ट साईडच्या ॲट्रियम आणि वेंट्रिकलमध्ये प्रेझेंट असणार. सो इट इज प्रेझेंट बिटवीन लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट वेंट्रिकल. सेमिल्युनार वॉल्व्स कुठे प्रेझेंट आहेत पल्मनरी आर्टरी आणि राईट वेंट्रिकलमध्ये. सो करेक्ट ऑप्शन हिअर इज ऑप्शन नंबर 1. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 2017चा क्वेश्चन आहे. द हेपॅटिक पोर्टल वेन ड्रेन्स ब्लड टू लिव्हर फ्रॉम. कुठून आहे आत्ताच आपण डिस्कस केलं, कुठून येतं हे ब्लड इंटेस्टाईनमधून. कारण इंटेस्टाईनमध्ये काय होते देर इज ॲब्झॉर्प्शन, सगळं ॲब्झॉर्प्शन होतं ब्लड आणि लिम्फमध्ये. हेच ब्लड फॉर डिटॉक्सिफिकेशन कुठे जाणार लिव्हरकडे जाणार. सो करेक्ट ऑप्शन इज इंटेस्टाईन. ओके, सो इथं तुम्हाला एक फिगर दिलेली 2013चा क्वेश्चन आहे. विच फिगर शोज ब्लड सर्क्युलेशन इन ह्युमन्स विथ लेबल्स A to D. हे आपल्याला प्रॉपर लेबलिंग केलेली आहे. दिस इज D, C, B अँड A इन केस जर प्रॉपर विजिबल नसेल. ओके, सो करेक्ट ऑप्शन विथ द लेबल आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट दिलेलं आहे बघा आर्टरी. A इज द आर्टरी. ओके, बरोबर आहे A इज आर्टरी. पण पुढचं बघा थिक वॉल्ड आहे. येस, आर्टरीज आर थिक वॉल्ड. ब्लड फ्लोज इव्हनली. नाही, आर्टरीजमध्ये ब्लड इव्हनली फ्लो करू शकते का. कंटिन्युअस काय येत आहेत जर्क येत आहेत. क्लिअर, कंटिन्युअस प्रेशर सिस्टोलमुळे काय होतं आहे प्रेशर जास्त येतं. सो कंटिन्युअस जर्क येतात आणि त्या जर्कमुळे इथं इव्हनली ब्लड जे आहे ते फ्लो करू शकत नाही. देअर आर जर्क्स अँड स्पट्स. सो दिस इज इनकरेक्ट. त्यानंतर बी कॅपिलरी. ओके, येस, बी इज द कॅपिलरी, हे करेक्ट आहे. देन थिन आहे विदाउट मसल लेयर्स. येस, मसल लेअर नाही आहे, एक सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियमचा लेअर असतो. अँड वॉल विथ 2 सेल थिक. नाही, 2 वॉल्स नसतात त्याच्यामध्ये. किती वॉल प्रेझेंट आहे एक थिन वॉल प्रेझेंट आहे. सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. त्यानंतर दिलं आहे सी इज द वेन. ओके, थिन वॉल्ड आहे. ब्लड फ्लोज विथ जर्क्स अँड स्पॉट्स. नाही, जर्क अँड स्पॉट्समध्ये ब्लड कुठे फ्लो करणार आर्टरीजमध्ये फ्लो करणार आणि वेन्समध्ये ब्लड कसं फ्लो करते इव्हनली फ्लो करते. ओके, सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. करेक्ट मग काय असणार तुमचं डी. बघा काय दिले पल्मनरी वेन. ओके, पल्मनरी वेन काय कॅरी करणार पल्मनरी वेन कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टू दी हार्ट. बघा मग बरोबर लंग्सपासून हार्टपर्यंत येते ही वेन. दिस इज द पल्मनरी वेन, जिचं प्रेशरसुद्धा दिलेलं आहे. पार्शियल ऑक्सिजन प्रेशर इज 95 mmHg. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ECGची आपल्याला डायग्राम दिलेली आहे. गिवन बिलो इज द ECG ऑफ अ नॉर्मल ह्युमन. विच वन ऑफ इट्स कंपोनंट्स इन ह्युमन इज करेक्टली इंटरप्रिटेड बिलो. कुठला कंपोनंट बरोबर दिलेला आहे. ओके, सो तुम्हाला काही वेव्स दिलेल्या आहेत, यापैकी आपल्याला करेक्ट बघायचे. सो QRS कॉम्प्लेक्स अ कम्प्लीट पल्स. नाही, कम्प्लीट पल्स QRS कॉम्प्लेक्समुळे दिसत नाही. त्यानंतर पिक टी इनिशिएशन ऑफ कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन. पिक टी इथं आपल्याला कार्डियाकचं कॉन्ट्रॅक्शन इनिशिएट होतं आहे का नाही. देर इज नो कॉन्ट्रॅक्शन. टी वेव आपल्याला कधी दिसते रिपोलरायझेशन म्हणजे डायस्टोलच्या वेळेस. सो दिस इज नॉट करेक्ट. दिस इज नॉट करेक्ट. त्यानंतर पिक पी अँड PR टुगेदर सिस्टोल अँड डायस्टोल ब्लड प्रेशर. येस,
पी मध्ये आपल्याला काय दिसतंय, ॲट्रियल डिपोलरायझेशन म्हणजे काय होणार, सिस्टोल होणार. आणि QRS, क्यू काय करते, सिस्टोल स्टार्ट करते आणि इथून तुमचं काय स्टार्ट होतं, डायस्टोल, सॉरी वेंट्रिकल सिस्टोल. क्लिअर. सो याच्यामुळे तुमचे 2 ब्लड प्रेशर्स दिसतात. देन पिक पी, इनिशिएशन ऑफ लेफ्ट अँड नाही, जे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आहे ते कसं होतं, सायमल्टेनियसली होतं. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा, द करेक्ट रूट थ्रू पल्स मेकिंग इम्पल्स ट्रॅव्हल्स इन हार्ट इज, म्हणजे जे इम्पल्सचा जो पाथवे तो आपल्याला विचारलाय. सो पाथवे स्टार्ट कुठून होतोय आपला, SA नोड पासून होतोय. ओके, SA नोड पासून कुठे जाणार, AV नोड कडे जाणार. राईट, SA नोड इन राईट ॲट्रियम, AV नोड इन लोअर कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. त्याच्यानंतर बंडल ऑफ हीज, तिथून पर्किंजे फायबर्स अँड फायनली कुठे जाणार, हार्ट ऑफ मसल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. अजून बघा इथं दिलंय SA नोड, SA नोड नंतर डायरेक्ट पर्किंज फायबर्स येत नाही. सो दिस इज इनकरेक्ट. आणि AV नोड पासून तर जनरेटच होत नाही. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डब साऊंड इज प्रोड्यूस्ड ड्युरिंग द क्लोजर ऑफ. बघा, डब साऊंड हा सेकंड हार्ट साऊंड आहे आणि 2 हार्ट साऊंड क्रिएट होतात, लब अँड डब. लब कधी होतो, जेव्हा AV वॉल्स बंद होतात आणि डब कधी होतो, जेव्हा सेमी लुनार वॉल्स जे ते बंद होतात. ओके, सो दीज बोथ आर AV वॉल्स, त्यामुळे हे येणार नाही. अँड करेक्ट ऑप्शन इज द सेमी लुनार वॉल्स. यांच्या क्लोजिंगमुळे सेकंड हार्ट साऊंड दॅट इज द डब साऊंड प्रोड्यूस होतो. नेक्स्ट बघा, थोडा जुना क्वेश्चन आहे 94चा, बट स्टील दिस इज इन युअर NCERT आणि सिलेबसमध्ये. सो पेसमेकर ऑफ हार्ट इज, कोण आहे हार्टचं पेसमेकर, जो स्वतः इम्पल्स जनरेट करतोय. कोण इम्पल्स जनरेट करणार, SA नोड इम्पल्स जनरेट करतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. नेक्स्ट बघा, आर्टरीज कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. सगळ्या आर्टरीज कुठलं ब्लड कॅरी करतात, ऑक्सिजनेटेड, बट ओनली वन एक्सेप्शन. कुठली एक्सेप्शन आहे, पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरी कुठलं ब्लड कॅरी करते, डिऑक्सिजनेटेड. आणि कुठून कुठे कॅरी करते, ओके, राईट वेंट्रिकल पासून कुठपर्यंत, लंग्सपर्यंत कॅरी करणार. ओके, फ्रॉम राईट वेंट्रिकल्स टू लंग्स. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज पल्मनरी आर्टरी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चाइल्ड डेथ में अकर इन मॅरेज बिटवीन. ओके, RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह. इझी क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन कशावर आलेला आहे, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटिओलिस. ओके, याच्यावर हा क्वेश्चन आलेला आहे, किंवा याला आपण इरिथ्रोब्लास्टोसिस फिटिओलिस याच्यावर क्वेश्चन आहे. सो यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेत. इझी कंडिशन आहे, सगळ्या याच्यात प्रॉब्लेम होत नाही, एकच कंडिशनमध्ये प्रॉब्लेम होतो, कारण RH हा पॉझिटिव्ह आहे. कुणामध्ये, मेनमध्ये जर पॉझिटिव्ह असेल आणि मदरमध्ये निगेटिव्ह असेल तरच ही कंडिशन होऊ शकते. म्हणजे मेल शुड बी पॉझिटिव्ह अँड फिमेल शुड बी निगेटिव्ह, तरच ही कंडिशन होऊ शकते. तरच तो चाइल्ड जो आहे तो पॉझिटिव्ह येणार आणि मदरमध्ये त्याच्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या क्रिएट होतील. ओके, पुढची कंडिशन तुम्हाला ऑफकोर्स माहिती आहे. सो करेक्ट ऑप्शन बघा, मेन पॉझिटिव्ह म्हणजे मॅन पॉझिटिव्ह आणि वुमेन निगेटिव्ह. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. ओके, देन डिसऑर्डर्सवर काही क्वेश्चन आहे. ब्लड कॅन्सर इज ऑल्सो नोन ॲज, कुठल्या सेल्स वाढल्यानंतर ब्लड कॅन्सर होतो, व्हाईट ब्लड सेल्स खूप जास्त वाढल्या, लाखोपर्यंत, हजारोपासून जर लाखोपर्यंत त्याची संख्या गेली तर ब्लड कॅन्सर होऊ शकतो. सो करेक्ट आन्सर इज ल्युकेमिया, इन्क्रीज इन WBCs. ओके, सो दीज वर सम क्वेश्चन्स ऑफ बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. आणि आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आपण घेणार आहोत ह्युमन रिप्रोडक्शन. ओके, याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट्स असतील काही तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, किंवा अजून कुठले रिलेटेड डाऊट्स असतील, काही कोचिंगबद्दल विचारायचं असेल तर खाली तुम्हाला एक स्ट्रिप दिसते, तिथं नंबर आहे बघा, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.